साहिल, तुझं पूर्ण नाव सांग. साहिल विजय गवारे. आणि राहायला पुणे. आणि स्कूल नेम? स्कूल नेम सिम्बायोसिस स्कूल. आणि मम्मीचं नाव? मनीषा गवारे. साहिल, आता तू जे सेमीफायनलमध्ये जे यश मिळवलं, आता जे दोन्ही अंडर 16 आणि अंडर 18, तर त्याबद्दल प्रथम राष्ट्रीय क्रीडा समन्वय समिती, त्याचबरोबर श्री न्यूज चॅनल, त्याचबरोबर डॉक्टर ॲट डोअर आणि NSCC वेबसाईट चॅनल, ह्या सर्वांच्या वतीने प्रथम तुझं अभिनंदन. या ठिकाणी मी साहिल तुला विचारतो की तू किती दिवसापासून हे खेळतोय, तू टेनिस खेळतोय? मी आता 6 वर्षाचा असल्यापासून खेळतो. 7 वर्षाचा असल्यापासून. आता हे सध्या तू कोणत्या स्तरावरती तू टेनिस खेळतोय? लेवलवरती? कोणत्या लेवलवरती किंवा कोणत्या प्रोफेशनल म्हणून घेतोय का अमेच्युअर्स म्हणून? नाही, आय एम प्लेइंग फॉर लाईक प्रोफेशनल्स. आता 2-3 महिन्यापासून ITF सुरू केलं, इंटरनॅशनल टेनिस फेडरेशनचे टुर्नामेंट्स. कोलकात्याला त्यासाठी? नाही, बाहेर गेलतो, व्हिएतनामला गेलतो. व्हिएतनामला? हो, व्हिएतनाम 2 आठवडे. व्हिएतनाममध्ये किती मॅचेस झाले किंवा काय? व्हिएतनामला क्वालिफाय झालो आणि 3 क्वालिफाईंग राऊंड्स जिंकलो आणि मेन ड्रॉ फर्स्ट राऊंड जिंकलो आणि सेकंड राऊंड टॉप सीडशी हरलो. टॉप सीड कोण? तो चायनीज तायपेचा होता, हाऊसिंग फो. म्हणजे तुला आंतरराष्ट्रीय दर्जाचा अनुभव घ्यायला तू सुरुवात केली आत्तापासूनच. तुला आंतरराष्ट्रीय अनुभवामध्ये काय फरक वाटला? इंडियन प्लेयर आणि आंतरराष्ट्रीय प्लेयर याच्यामध्ये काय फरक आहे? बाहेरचे प्लेयर्स जास्त फिट आहेत, म्हणजे बरंच स्ट्रॉंग असतात. ते फिजिकली बरेच स्ट्रॉंग आहेत. म्हणजे आता ज्याच्याबरोबर तू हारला ते त्याच्या संदर्भात तू काय सांगशील? त्याची हाईट, वेट, त्याची प्रॅक्टिस तो फारच, म्हणजे इट वॉज फिनॉमिनल, बट ही वॉज व्हेरी स्ट्रॉंग, लाईक फारच स्ट्रॉंग होता तो. त्याचं एज किती होतं? तो 17 होता. म्हणजे तुलाही 2 वर्ष अजून आहेत किंवा जे फिटनेस आणि त्या संदर्भातचं हे करायला. आणि तू ते स्कोर काय झालं त्यावेळेला? स्कोर काहीतरी 11-11 होता वाटतं, 11-11 का 11-1 असं. व्हिएतनाम नंतर इतर कोणत्या ठिकाणी हे केलं? व्हिएतनामलाच खेळलो मी माझी फर्स्ट ITF. त्याच्या आधी मी स्पेनला गेलो ट्रेनिंगसाठी 1 महिना. स्पेनला कोणत्या ठिकाणी? व्हॅलेन्सियाला गेलतो, टेनिस वॉलच्या अकॅडमीमध्ये. कोणी त्या ठिकाणी कोण हे केलं? कोच कोण होतं? आमच्यासोबत कोच आदित्य मडकेकर होते आणि अलॉन मोझेस आणि कॅफी अफजल. त्यावेळेचं काय शेड्यूल कशा पद्धतीने होतं त्यावेळेस? सकाळी आधी 2 तास असायचं, त्याच्यानंतर फिटनेस, त्याच्यानंतर लंच ब्रेक, मग 2 तास टेनिस, 2.5 hours टेनिस, आणि मग 6 वाजेपर्यंत घरी जायचं आम्ही. ते 6च्या नंतर कशा पद्धतीने? 6च्या नंतर मग म्हणजे आम्ही रेस्टच करायचो रूमवर रेस्ट करायचो. त्यावेळेस जे बरोबर आलेले कोच होते त्यांचं कशा पद्धतीने गाईडलाईन किंवा त्यांनी काय त्यांचं मार्गदर्शन कशा पद्धतीने? जे कोच मडकेकर तुमचे कोच होते ना, तर मग त्यांचं ते काय सांगायचे किंवा कशा पद्धतीने ह्याचं ॲडजस्ट करून घ्यायचं किंवा काय? ते पण फार सपोर्टिव्ह होते. म्हणजे बाकी म्हणजे तिकडचे तर कोचेसच होतेच, पण म्हणजे ते पण बरेच सपोर्टिव्ह आहेत, फारच मोटिवेट करतात. किती दिवसाचं होतं स्पेनचं? 1 महिना. 1 महिन्याचं होतं. तर त्याच्यामध्ये काय इंडियन कोचिंग आणि स्पेन कोचिंग काय तिथं काय बदल झाला? इंडियन कसं नाही, म्हणजे कोचिंग आपलं टेक्निकल वर्क आपलं चांगलंच असतं, पण तिकडे भरपूर प्लेयर्स असतात स्पेनला आणि यू गेट टू हिट अ लॉट ऑफ बॉल्स विथ देम, सो इट मेक्स यू इम्प्रूव्ह, टेक्स युअर लेवल अप अबाउट दॅट. इट मेक्स युअर लेवल इम्प्रूव्ह. Lot of players are there. Competitiveness is give improvement. Okay. That means technical point of view, India and Spain is same, but competition is very much vigorous in Spain. Okay. आता जे अंडर 16ची आता 18ची मॅच झाली धीर गाला बरोबर,
तर तुला जवळजवळ वन साईड मॅच झाल्यासारखी झाली. तर याच्यापूर्वी कधी दीर्घकालाशीच हे आलं होतं समोर? हो, आधी मॅच खेळलेलो मी त्याच्यासोबत एक अर्धा वर्षापूर्वी. 1 वर्षापूर्वी? एक वर्षापूर्वी झालेली. इथेच मुळातच होती PYCला. तिथे मी त्याच्यासोबत 6-4 6-1 जिंकलो होतो. 6-4 6-1 जिंकला होता. मग आत्ताची आणि पहिल्या मॅचेसमध्ये काय बदल किंवा काय? आता मी म्हणजे लास्ट टाइम मी स्टार्ट थोडी लेट केली होती. मी 4-1 डाऊन होतो. 6-4 जिंकलेलो आणि नेक्स्ट सेट 6-1 जिंकलेलो. मी स्टार्ट यावेळेस आधीपासूनच फोकस होतो आणि ॲग्रेसिव्ह खेळलो आणि मग चांगलं केलं. काय त्याच्यामध्ये आता ॲग्रेसिव्ह खेळण्यामध्ये काय बदल? सर्व्हिसमध्ये किंवा फोरहँडमध्ये, बॅकहँड? सर्व बरेच इम्प्रूव्ह झाली आणि फोरहँडमध्ये भरपूर टॉपस्पिन झेप येतो आहे. कारण तुझे फोरहँड जोरात जात होते, त्या मानाने त्याला धीरला घ्यायला अडचण येत होती. सर्व्हिसबद्दल काय म्हणता येईल तुला? काय इम्प्रूव्हमेंट तुझ्या सर्व्हिसमध्ये? डबल फॉल्ट झाली काही? ओके होते, पण सर मला लाईक माय सर्व इट्स बीइंग इम्प्रूव्हिंग. इट्स ॲट अ गुड स्टेज राईट नाव, सो इट्स ओके. तू काय बॉल मशीन, टेनिस बॉल मशीन संदर्भात काय प्रॅक्टिस वगैरे असते का? काय त्याच्या संदर्भात काय सांगते? टेनिस बॉलशी माझ्यासोबत तरी अजून काही संबंध आला नाही आहे. सो बघू म्हणजे तुला समजा टेनिस प्रॅक्टिस व्यतिरिक्त तू अजून काय टेनिसच्या संदर्भात काय मोटिवेशन घ्यायचं म्हटलं, मग बुक्स वाचणं किंवा मॅचेस पाहणं या संदर्भात काय सांगता येईल तुला? बुक्स तर वाचायलाच पाहिजे. नाही, वाचतो का आता? वाचतो. मी वाचतोच. म्हणजे कोणते बुक्स वाचले टेनिस मध्ये? रफायल नडालचं वाचलं, अंद्रे अगासीचे वाचलेत, बोरिस बेकरचं वाचलंय. लाईक इट हेल्प्स बिकॉज सेरेना विलियम्सचं सुद्धा वाचलंय की म्हणजे ते कसे खेळतात. लाईक इट डिपेंड्स नो, सो इट्स बेटर. अँड टेनिस बघणं तर इम्पॉर्टंटच आहे. म्हणजे you need to see how to play the like if the ball comes this slow, what to do if the ball comes like that. ग्रँड स्लॅमच्या मॅचेस पाहिल्यानंतर तुमचं म्हणजे ॲज अ युनायटेड म्हणजे प्रॅक्टिस जी म्हणता येईल, तर त्या संदर्भात काय डिस्कशन होतं का? कोच, प्लेयर्स अँड यू, एनी डिस्कशन इज गोइंग ऑन इन युअर अकॅडमी or in practice in session About what actually? about the Grand Slam matches? Like not so much. Like we just say like not that this chapter is not going on in academy. You are saying just bite of discussion is there, but it is, this event is not happening in your team. No. Obviously, we the main focus for us is to play the Grand Slams and try to win it. So we are working towards it, and let's see. No, you are working. Your aim is to play in Grand Slam. You have to take a world championship. But when the discussion is going on in your academy, गंभीर्याने ह्याचं डिस्कशन होतं का? ग्रँड स्लॅम मॅचेस ज्या वेळेला होतात त्यावेळेला त्या संदर्भातलं डिस्कशन होतं का? नदाल कसा खेळला किंवा फेडरर कसा घेतला, जंकोविकचं काय? नाही जास्त, फार नाही जास्त. म्हणजे बऱ्यापैकी असं होतं म्हणजे की मॅच बघितलीस का काल रात्री, कसं खेळ झाली, छान झाली, हो फारच टाईट होती, गुड मॅच, फार मजा आली बघताना, असं होतं. क्लायमॅक्स कोणता होता त्या संदर्भात काही तसं होतात. पण जे त्याच्या संदर्भातले काही क्लिप्स वगैरे काढून त्याच्या संदर्भात असं काही खास होत. आज या ठिकाणी आपल्या ह्या श्री न्यूज चॅनल किंवा राष्ट्रीय क्रीडा समन्वय समिती किंवा वेब चॅनल जे आहेत दोन्ही, ह्या माध्यमातून आपण शूटिंग केलं, व्हिडिओ शूटिंग. तर ह्या व्हिडिओ शूटिंग संदर्भात तुला काय सांगता येईल? अशा पद्धतीचं शूटिंग झालेलं आहे पूर्वी कधी मॅचेसचं तुझे? नाही, माझं ह्या आमचं असं ध्येय आहे की नियोजन आहे की आता जे मॅचेस जे होतात, कारण ग्रँड स्लॅम मॅचेस, लोकल मॅचेस, डेव्हिस क्लब मॅचेस, ह्याच्यामध्ये आम्ही शूटिंग करताना असं लक्षात येतं की याच्यामध्ये जे स्पीड आहे त्याच्यामध्ये बराच मोठी तफावत जाणवते. आणि ह्याचं स्वतः प्लेयरला सुद्धा आहे ना अवलोकन व्हायला पाहिजे, ऑब्झर्वेशन व्हायला पाहिजे. त्या माध्यमातून त्याचं शिक्षण होईल. त्याचबरोबर त्याला लक्षात येईल की आपल्याला काय व्हायला, इंटरप्रिट
जे करायला पाहिजे, डिफरन्शिएशन जाणवायला पाहिजे. कारण आता प्लेयर जर हारला तर फ्रस्ट्रेशन घेऊन जातो आणि प्लेयर जर जिंकला तर फक्त उत्साहित होतो. परंतु त्याच्यापासून आपल्याला काय घ्यायला हवं, इंटरप्रिट व्हायला हवी जी गोष्ट, तर ती इंटरप्रिटेशन होत नाही. कारण मॅच ॲज इट इज संपली की ती संपून जाते. इंटरप्रिटेशन इज नॉट गोईंग ऑन. तर त्या संदर्भात तुला काय सांगता येईल की बा हे इंटरप्रिट होण्यासाठी जर होण्याची चान्सेस आहेत शूटिंग झाल्यानंतर, तर ह्याचं म्हणजे कोच बरोबर इंटरप्रिट होऊ शकेल का, डिस्कशन होऊ शकेल का? समजा मी CD जर पाठवली आम्ही, नक्कीच होणारच ना. म्हणजे सपोज एका पॉईंटचं झालं की अशी सर्फ झिप झाली नाही तर किंवा इथे माझा अडकतोय हात, त्याच्यामुळे डबल फॉल्ट्स होतात, तर मग ते लगेच कळतं ना तिथे की जर ते नाही होते म्हणजे त्याचा अर्थ झाला की तू इम्प्रूव्ह झालास. ते होतंच. आता सध्याचं प्रॅक्टिस सेशन कशा पद्धतीने तुझं चाललंय सध्या? म्हणजे आता सध्या कसं म्हणजे शेड्यूल कसं आहे? सकाळी उठणं, त्याच्यानंतर प्रॅक्टिस, दुपारचं, संध्याकाळचं सेशन असं असतं. जसं सकाळी 2 तास असतं टेनिस, त्याच्यानंतर लंच ब्रेक असतो, मग 2 तास टेनिस आणि मग फिटनेस असतं. नंतर फिटनेस. सकाळचं जे टेनिस असतं तर त्याचं कुणाबरोबर, फक्त कोच का? नाही, प्लेयर्स पण असतात. प्लेयर्स आणि कोच डिपेंड असतं त्या दिवशी काय म्हणतात सर. हां, त्याच्यानुसार. आणि त्याच्यानंतर संध्याकाळचं सेशन, त्याच्यामध्ये पण प्लेयर्स आणि कोच. आणि फिटनेसमध्ये सध्याचं काय, सध्या कशा पद्धतीने? सध्या आम्ही स्ट्रेंथ वर्कवर फोकस करतो. स्ट्रेंथ म्हणजे तुम्ही जिममध्ये करताय? जिम आणि एंड्युरन्स म्हणजे ॲज अकॉर्डिंग टू द स्पेन कोच. ओके. नाही, अकॉर्डिंग टू द ॲडवाइज बाय द स्पेन कोच. नो, इट इज ओके. नाही, इट्स नथिंग लाईक दॅट. वी नो दॅट आमचं कमी पडतं हे आम्हाला माहिती होतं. म्हणजे वी जस्ट गो देअर टू प्ले विथ न्यू प्लेयर्स अँड लाईक फॉर एक्सपोजर. त्याचं कॉस्ट काय गेलं स्पेनमधलं ते मला एवढं माहिती नाही. मग आता सध्याचं असं काय स्ट्रॅटेजी ठरली का ह्या 2012 ची स्ट्रॅटेजी काय ठरली का तुझ्या करिअर संदर्भात? कारण आता 15 आहे, आता 20 म्हणजे कसं आता वर्ल्ड चॅम्पियनशिप लेवलला कुठंतरी साहिल गवारी हे नाव दिसायला हवं असं पद्धतीने गोष्ट 20ला दिसावी लागते. तर आता 15 आहे, हे 5 वर्षाचं काय डिफरन्शिएशन नियोजन असं काय आहे का? तुमचे कोच, त्यानंतर पॅरेंट्स आहेत, पण तसं आम्ही बनवलेलेच आहेत, पण एवढ्या लोकांचं उघडल्यावर ते वाटत नाही. हे सध्याचं फक्त प्रॅक्टिस आणि इम्प्रूव्हमेंट आणि बेसिकली आता ती तेवढी लेवल आहे नाही म्हणून त्या लेवलवर वर्क करतोय, त्या लेवल आणि बघू ना मग. तुला काय सांगता येईल आता जे सेमीफायनल दोन्ही झाल्या तर त्या संदर्भात दोन्ही प्लेयर, दुसरा जे प्लेयर आहे त्याच्याबरोबर कशी झाली मॅच तुझी? धरणीधर बरोबर त्याच्यासोबत फारच चांगली झाली मॅच. फर्स्ट सेट फार टाईट चालला होता, मग छान चालली. फर्स्ट सेट चांगला टाईट चाललेला, मग सेकंड सेटच्या वेळेस मी लवकर क्लोज आउट करायचा ट्राय करत होतो, कारण का तो नेहमी फाईट करून खेळतो, पण त्याचा यावेळेस थोडासा इंजर्ड होता म्हणून सेकंड सेट लवकर मिळाला 6-1. पण ह्यापूर्वी कधी धरणीधर बरोबर झाली मॅच? धरणीधरसोबत माझी बऱ्याच आधी झाली आहे. अंडर-12चा होतो मी तेव्हा नाशिकमध्ये, जिंकलेलो मी. स्कोअर नाही आठवत आता, 9-5 9-6 असेल. पण त्यावेळेस धरणीधर आणि आत्ताचं धरणीधर याच्यामध्ये काय फरक? धरणीधर आता बराच स्ट्रॉंग झाला आणि बराच क्विक आहे आणि तो पण चांगला खेळतो, छान चालतो. आत्ताच्या हे टोटल ओव्हरऑल टुर्नामेंटमध्ये तुला कोण असा प्लेयर जो चॅलेंजिंग वाटला? स्वतः त्याच्याबरोबर खेळताना किंवा इतर मॅच पाहताना, इतरांच्या बरोबर मॅच पाहताना काय चॅलेंजिंग? मला चॅलेंजिंग धरणीधर मिश्राच वाटत होता. धरणीधर टोटल टुर्नामेंटमध्ये की ज्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आहे, शॉट्समध्ये पॉवर आहे. साहिल, या ठिकाणी तू जे आता करिअर संदर्भात या ठिकाणी माहिती सांगितली आणि तुझ्या फ्युचर संदर्भातही गाईडलाईन या ठिकाणी दिल्या, तर तुझं जे वर्ल्ड चॅम्पियनशिपचं जे ध्येय आणि स्वप्न आहे तर त्याला या आमच्या सर्व चॅनल्स आणि वेबसाईटद्वारे तुला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद साहिल. ओके.